अमरावती शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। अमरावतीच्या कठोरा नाका परिसरात शुक्रवारी रात्री एका सोने व्यावसायिकाला लुटल्याच्या प्रकरणाचा अवघ्या 48 तासात छडा लावण्यात अमरावती शहर गुन्हे शाखेला यश आले आहे। या प्रकरणात अमरावती शहर गुन्हे शाखेने तब्बल 7 आरोपींना अटक केली असून आरोपींकडून एकूण 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोने व्यावसायिक दुचाकीवरून जात असताना चारचाकी वाहनातून आरोपींनी त्याचा पाठलाग केला। त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत व्यावसायिकाकडील सोने आणि रोख रक्कम लुटण्यात आली होती। या प्रकरणात पोलिसांनी 700 ग्राम सोने, 1,19,000 रुपये रोख असा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला आहे। अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अमरावती शहरातीलच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी तपासाबाबत सविस्तर माहिती दिली आहे। शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 48 तासात आरोपींना अटक केली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जनसमर्थन न्यूज अमरावती। दिनांक 13/2/2026 रोजी रात्री 9च्या सुमारास सुशांत मनोहर शेरेकर हे आपले स्वर्णकार होते। ते आपल्या घरी चालले होते, दुकान आपली बंद करून। ते त्यांचे घराजवळ कटोरा नाकेला एक 4 व्हीलर गाडी होती, त्यांना त्यांचे आडे लावली आणि त्यांना पाडला आणि त्यांच्याकडे जे पिशवी होती त्याच्यामध्ये जे सोन्याचे दागिने होते तसेच रोख रक्कम होती ते घेऊन पळाले होते। त्याच्यामध्ये हे गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन आपण आपले संपूर्ण आयुक्तालयाचे आणि क्राईम ब्रांचचे आपले जवळपास 12 टीम तयार केली होती। त्यांना वेगळे वेगळे आपण काम दिले होते। त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच कसोशीने तपास करण्यात आला, CCTV फुटेज बघण्यात आली, गुप्त बातमीदार ॲक्टिव्ह करण्यात आले। त्याच्यामध्ये आपल्याला अशी माहिती भेटली की आज गुणवंत महाराज हॉटेल नांदगाव पेठ या ठिकाणी हे जे आरोपी आहे ते येणार आहे। ते आपली जे हिस्से आहे त्यांचे वाटप करण्यासाठी ते येणार आहे। तो आपली क्राईम ब्रांचची टीमने तिथे दबिश दिली आणि ते आरोपी आपल्याला रेड हँडेड भेटले। त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये जे चोरी गेला होता संपूर्ण मुद्देमाल, त्याच्यामध्ये 700 ग्राम जवळपास सोन्याचे दागिने तसेच नगदी रोख रक्कम, आपली 4 व्हीलर 2 व्हीलर तसेच मोबाईल आणि 3 चाकू असे जवळपास 1,12,32,000चा मुद्देमाल त्यांच्याकडे रिकवर करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 7 आरोपी आपल्या ताब्यात आहे। पुढे तपास आपला सुरू आहे।